Hello students, today we are going to see topic number 1.10. State and explain the principle of conservation of angular momentum. You have studied angular momentum, L. It is the product of moment of inertia and angular velocity. Now, what is the meaning of conservation? Angular momentum remains conserved. Conservation. Up to 11th, we have studied conservation of forest, conservation of water, conservation of natural resources, conservation of electricity or energy. So many conservations you have studied. Conservation means अक्षय राहणे. अक्षय म्हणजे क्षय न होणे, म्हणजे लॉस न होणे. जितकं आहे तितकंच टिकवून राहणे, टिकवून ठेवणे. दॅट इज कॉल्ड कॉन्झर्वेशन or remains constant. Remains constant, it is also called as conservation. मग या ठिकाणी अँग्युलर मोमेंटम हा कॉन्झर्व राहतो याच्यासाठी आपल्याला प्रूव्ह करायचे आहे. पण तो केव्हा कॉन्झर्व राहतो? सपोज एखादी बॉडी रोटेट होत आहे, काहीतरी अँग्युलर वेलॉसिटीने रोटेट होत आहे अबाउट एनी ॲक्सिस, तर तिला रोटेट होण्यासाठी तुम्ही आधी काहीतरी टॉर्क फिक्स केलेला आहे. सपोज मोटार एखाद्या व्हीलला फिरवते आहे आणि त्या मोटारीचा स्पीड कॉन्स्टंट आहे किंवा काहीतरी ती टॉर्क लावून त्या व्हीलला फिरवते आहे, पण ते फिरणं, तिचा अँग्युलर मोमेंटम हा फिक्स राहील. जोपर्यंत तुम्ही अजून एक्सटर्नल फोर्स लावून त्या चाकाला हात लावून जास्त स्पीड वाढवत नाही अथवा घटत नाही, तोपर्यंत त्या व्हीलचा, मोटारीने फिरवलेल्या व्हीलचा अँग्युलर मोमेंटम हा कॉन्स्टंट राहील, कॉन्झर्व राहील. कॉन्स्टंट मीन्स कॉन्झर्व्ड. तर आता बघूया प्रिन्सिपल काय आहे. अँग्युलर मोमेंटम ऑफ ॲन आयसोलेटेड सिस्टम. आयसोलेटेड म्हणजे अलिप्त, जिच्यावर अजून बाहेरचे कोणतेही फोर्सेस ॲक्ट होत नाही, टॉर्क ॲक्ट होत नाही. दॅट इज कॉल्ड एज आयसोलेटेड सिस्टम. अँग्युलर मोमेंटम ऑफ ॲन आयसोलेटेड सिस्टम इज कॉन्झर्व्ड ऑर रिमेन्स कॉन्स्टंट. कॉन्झर्व्डच्या जागेवर तुम्ही रिमेन्स कॉन्स्टंट यूज केला तरी चालेल. अँग्युलर मोमेंटम ऑफ ॲन आयसोलेटेड सिस्टम. आयसोलेटेड या वर्डमध्ये सगळं आलं. आयसोलेट म्हणजे जसं थर्मास, फॉर एक्झाम्पल चहाचं थर्मास ही एक आयसोलेटेड सिस्टम आहे. तर चहाच्या थर्मासमध्ये चहा गरम टाकला आणि त्याचं झाकण पॅक करून दिलं, तर त्याच्यातली हीट बाहेर जात नाही किंवा बाहेरचा गारवा मध्ये येत नाही, म्हणजे ती एक अलिप्त सिस्टम आहे, आयसोलेटेड सिस्टम आहे. तसं एखादी रोटेट होणारी जी सिस्टम आहे तिच्यावर अजून दुसरं कोणतं टॉर्क ॲक्ट होत नसेल, तेव्हा त्याला म्हणतो आपण आयसोलेटेड सिस्टम. तर अँग्युलर मोमेंटम ऑफ ॲन आयसोलेटेड सिस्टम इज कॉन्झर्व्ड ऑर रिमेन्स कॉन्स्टंट. पण केव्हा? अट बघा. इन द ॲब्सेन्स ऑफ ॲन एक्सटर्नल अनबॅलन्स्ड टॉर्क. इन द ॲब्सेन्स ऑफ ॲन एक्सटर्नल अनबॅलन्स्ड टॉर्क. आता एक्सटर्नल टॉर्क अनबॅलन्स्ड का म्हटलेलं आहे? कारण तो एक तर आधीच्या स्पीडने जे व्हील रोटेट होते त्याचा स्पीड वाढवून देईल अथवा त्याला डिस्टर्ब करेल किंवा त्याचा स्पीड कमी होईल, डिक्रीज ऑर इन्क्रीज, काहीतरी घडेल, म्हणून त्याला अनबॅलन्स्ड फोर्स म्हटलेला आहे, अनबॅलन्स्ड टॉर्क म्हटलेलं आहे. तर जर आता ह्या नवीन सिलेबसला हे डेफिनेशनचं लँग्वेज थोडी मिनिंग सेम आहे, पण लँग्वेज थोडी चेंज आहे. मागच्या ओल्ड सिलेबसमध्ये हीच डेफिनेशन काय होती? इफ नो एक्सटर्नल टॉर्क इज ॲक्टिंग ऑन अ सिस्टम then angular momentum of the system remains conserved or remains constant. म्हणजे कॉन्स्टंट राहतो अँग्युलर मोमेंटम, हा फिक्स राहतो, कमी जास्त होत नाही. केव्हा? जर ॲब्सेन्स ऑफ, ॲब्सेन्स म्हणजे प्रेझेंट नसणे, एक्सटर्नल टॉर्क त्याच्यावर ॲक्ट होत नसेल, ॲब्सेंट असेल, तेव्हा. आता बघा, अँग्युलर मोमेंटम ऑफ or moment of momentum of the
मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम ऑफ द सिस्टम इज गिवन बाय, आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे अँग्युलर मोमेंटमचा, एल इज इक्वल टू आर क्रॉस पी. हा पण आहे, कारण त्याच्या 3 डेफिनेशन पाहिल्या. हा मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम, मोमेंट मीन्स मोमेंट आर distance from the axis of rotation to the position of the particle, and p is the linear momentum. So moment of linear momentum, of means moment of means multiplied of linear momentum is called as angular momentum. तर angular momentum चा फॉर्म्युला असा आहे, L is equal to r cross p. In vector form it is, in scalar form it is, in magnitude. Now let this be equation number 1. आता ह्या इक्वेशन 1 ला डिफरन्शिएट करायचं, डेरिव्हेटिव्ह काढायच्या. डिफरन्शिएटिंग इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे काय, तर डी बाय डी टी ऑफ एल and here on both sides d by dt of r cross p. Now derivative of r cross p, here you can apply u into v rule, u cross v rule in mathematics. What is the rule? हे 2 फंक्शन आहेत r and p, फर्स्ट फंक्शन सेकंड फंक्शन, या दोघांचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. तर कसं काढतात, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज मल्टिप्लाइड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. डी बाय डी टी म्हणजे डेरिव्हेटिव्ह, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज म्हणजे आर जसाच्या तसा, आणि हा क्रॉस जसाच्या तसा, नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन, हा डी बाय डी टी ऑफ पी म्हणजे डेरिव्हेटिव्ह, याला अप्लाय केला आपण, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन, प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट क्रॉस सेकंड फंक्शन ॲज इट इज. म्हणजे बघा, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटू सेकंड फंक्शन ॲज इट इज. तर अशा प्रकारे आता या ठिकाणी डीपी बाय डी रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम इज द फोर्स. न्यूटन सेकंड लॉ इन 9th you have studied. Rate of change of momentum is directly proportional to the impressed force, and the change takes place in the direction of the force. That law. So dp by dt is nothing but f, and d by dt means the derivative of r with respect to time. That is velocity. R is the distance. So rate of change of displacement is called velocity. So replace these 2 factors. Here this is replaced by f, this one is replaced by v, p as it is, r as it is. Now look here, r cross f, no change. Here the value of p you can put, what is the value of p linear momentum? It is the product of mass and velocity. Now here value of p is mv. Take m as a common and cross product of v cross v. This side same, this term remains same, but here v cross v means the cross product of vector with itself is always 0. In 11th, vector product or cross product of 2 vectors we have studied. So the value of v cross v 0 into m becomes a 0. So remaining factor is r cross f. So left side dl by dt is equal to r cross f. But what is r cross f? Moment of force is the torque. Moment of force is the torque. Means r cross f is torque. So dl by dt, left side as it is torque. But for conservation of L, what is the condition? Torque should be absent, means 0. So thus if torque is 0, या torque ची value जर 0 put up केली किंवा in the absence of external torque, मग या dl by dt ची value काय येणार, 0 येणार. मग आता हे काय इंडिकेट करतंय, हे
एवढं एक्सप्रेशन जे आहे ते काय इंडिकेट करत आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ एल विथ रिस्पेक्ट टू टाइम 0. दॅट मीन्स डेरिव्हेटिव्ह कोणाचा 0 येतो, जे फंक्शन कॉन्स्टंट असतं त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो, आणि ज्याचा डेरिव्हेटिव्ह 0 आला ते फंक्शन कॉन्स्टंटच असलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी आपण म्हणू शकतो डेरिव्हेटिव्ह एलचा डेरिव्हेटिव्ह 0 आला याचा अर्थ एल हा कॉन्स्टंट असलाच पाहिजे. मग याच्यावरून आपण असं प्रूव्ह करू शकतो की एल इज कॉन्स्टंट, आणि मग हेन्स एल इज कॉन्झर्व्ड इन द ॲब्सेन्स ऑफ एक्सटर्नल टॉर्क. सो very important for 3 marks, very simple also. You have to remember only the rule u into v rule. First function as it is, derivative of second plus derivative of first, second function as it is. Mathematics चा रूल आहे, लक्षात ठेवा. आणि मग या व्हॅल्यूज तुम्ही माहितीच आहेत बाकीच्या. आता examples where the conservation of L is used, where the conservation of linear momentum is used. Which are the examples? So many examples, but few examples which in the textbook which are given. Ballet dancers, second acrobat in circus. सगळ्यांचे मीनिंग सांगतो. स्पोर्ट्स लाईक आईस स्केटिंग, नंतर डायव्हिंग इन अ स्विमिंग पूल. स्विमिंग पूलमध्ये माशासारखी उडी घेणे, पाणी चिरत जाण्यासाठी, स्विमिंग करण्यासाठी. आता बॅलेट डान्सर्स, आपण एखाद्या पिक्चरमध्ये, शोमध्ये एखादा सर्कल असतो आणि तो मोटारीने खाली रोटेट होत असतो, आणि त्या सर्कलवर मोठा सर्कल असतो, डिस्क असतो, डिस्क, आणि तो खालून मोटारीने रोटेट केलेला असतो, आणि त्या डिस्कवर असे डान्सर्स उभे असतात, आणि तो डिस्क पण फिरतो, आणि या डान्सर्सला पण त्यांच्या बॅलन्स सांभाळावा लागतो. मग त्या डान्सर्सला म्हणायचं बॅलेट डान्सर्स. हे एक्सप्लेन करणार आहे मी, अजून करणार आहे. नंतर ॲक्रोबॅट इन सर्कस. बघा, लहान लहान मुले असतात सर्कसमध्ये, त्यांना अशी अरेंजमेंट दोर हुक लावून इथं टांगलेलं असतं, डायरेक्ट बाहुलीसारखं त्या मुलींना टांगून देतात, आणि तो हुक जसा जसा फिरतो, ह्या मुली जशा जशा फिरतात एकदम स्पीडमध्ये येतात त्या मुली, एकदम थ्रिलिंग असतं, थ्रिलिंग. तर त्यांना स्पीड स्वतः वाढवता पण येतो आणि कमी पण करता येतो. कसं काय ते पण आपण बघणार आहे. तर स्पीड जेव्हा त्यांचे हातपाय दूर करतात तेव्हा मोमेंट ऑफ इनर्शिया वाढतो. आय वाढला तर ओमेगा कमी होतो, स्पीड कमी होतो, त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी कमी होतो, पण अँग्युलर मोमेंटम हा फिक्स राहतो. जेव्हा त्यांना स्पीड कमी करायचं आहे तेव्हा आर्म्स अँड लेग्स बोथ आर आउटस्ट्रेच्ड टू डिक्रीज द स्पीड. Why? Because moment of inertia increases, and when they have to speed up, they take their hands and legs close to their body. What happens? Moment of inertia decreases of such a body. We have seen in significance. Moment of inertia decreases. If I decreases, speed increases, speed of rotation increases, speed up होतात. मग ॲक्रोबॅट इन सर्कस. त्याच्यानंतर स्पोर्ट्स लाईक आईस स्केटिंग माहिती आहे, त्यांचे लेग्स जर दूर केले तर स्पीड कमी होतो, आणि एकदम असे असे हे जवळ राहिले लेग्स, हँड्स, तर त्यांचा स्पीड वाढतो. नंतर डायव्हिंग इन अ स्विमिंग पूल. डायव्हिंग करताना असं डायरेक्ट हात मोकळे पाय मोकळे उडी मारावी लागत नाही, असं माशासारखा शेप बनवून बॉडीला उडी मारावी लागते स्पीड वाढवायची असेल तर. किंवा स्विमिंग पूलमध्ये पाण्यामध्ये टच होण्याच्या अगोदर एक दोन बॉडीचे उलटे सुलटे टर्न घेतात, हा पण एक देखावा असतो, तर त्याला पण डायव्हिंग असं म्हणतात. आता बघूया आपण दोघं बॅलेट डान्सर्स. आणि जर एक्झाम्पल्स विचारले तुम्हाला की कुठं कुठं कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम यूज केला जातो, तर फक्त स्टेट म्हटलं तर इतकं म्हणायचं, आणि एक्सप्लेन म्हटलं तर कोणते पण 2 एक्सप्लेनेशन. आता फॉर एक्झाम्पल
फॉर एक्झाम्पल, तर हे दोन एक्सप्लेनेशन बघूया. बॅलेट डान्सर्स. तर बॅलेट डान्सर्स कसं मेंटेन करतात बघा. ड्युरिंग आईस बॅलेट द डान्सर्स हॅव टू अंडरटेक राऊंड्स ऑफ स्मॉलर अँड लार्जर रेड आय. त्यांना लहान सर्कल्स आणि मोठ्या सर्कल्समध्ये फिरावं लागतं. तर जेव्हा त्यांचे हँड्स आणि लेग्स ते बॉडीच्या जवळ आणतात तेव्हा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी होतो. मोमेंट ऑफ इनर्शिया डिक्रीजेस बट फ्रिक्वेन्सी इन्क्रीजेस टू मेक इट थ्रिलिंग. खूप स्पीडमध्ये फिरतात, एकदम थ्रिलिंग वाटतं. आणि व्हाईल ड्युरिंग आउटर राऊंड्स, त्यांना मोठे मोठे राऊंड्स घ्यायचे असतील तर डान्सर्स आउट स्ट्रेच देअर लेग्स अँड हँड्स सो दॅट फ्रिक्वेन्सी डिक्रीजेस, अँग्युलर स्पीड डिक्रीजेस, moment of inertia increases and they prevent from the slipping. This is the explanation of ballet dancers. In notes I will give you, or I have given already this note, this page number 35. Now second example we are going to explain. While diving in a swimming pool, while on the diving board the divers stretch their body so as to increase the MI. जेव्हा त्यांना मोमेंट ऑफ इनर्शिया वाढवायच्या असेल तेव्हा त्यांचे हातपाय मोकळे करतात, दूर करतात. अँड इमिजिएटली आफ्टर लिव्हिंग द बोर्ड, बोर्ड म्हणजे पाणी, स्विमिंग पूल असं समोर आहे आणि इथं काठावरती किनाऱ्यावरती उभे आहेत, त्याला बोर्ड म्हटलेलं आहे. आणि बोर्डवरून जेव्हा ते उडी मारणार दे फोल्ड देअर बॉडी, त्यांच्या बॉडीला ते घडी करतात, उलट्या सुलट्या 1-2 चक्कर मारून मग पाण्यात पडतात. तर दे फोल्ड देअर बॉडी. दिस रिड्युसेस द मोमेंट ऑफ इनर्शिया कन्सिडरेबली. भरपूर मोमेंट ऑफ इनर्शिया कमी होतो. ॲज अ रिझल्ट द फ्रिक्वेन्सी इन्क्रीजेस अँड दे कॅन कम्प्लीट मोर राऊंड्स इन द एअर गोईंग बिफोर इन टू द वॉटर टू मेक द शो अट्रॅक्टिव्ह. अगेन व्हाईल एंटरिंग इन टू द वॉटर, जेव्हा पाण्यामध्ये त्यांना एंट्री करायची असते, दे स्ट्रेच देअर बॉडी इन टू अ स्ट्रीमलाईन शेप. म्हणजे त्यांच्या बॉडीला ते स्ट्रीमलाईन शेप म्हणजे फिशचा शेप, विमानाचा शेप, जहाजाचा शेप, पक्ष्यांचा शेप, बर्ड्सचा स्ट्रीमलाईन शेप ते तयार करतात आणि पाण्यामध्ये एंट्री करतात. आता छोटासा पॉईंट आहे, हे एक्स्ट्रा आहे, हा एक क्वेश्चनचा आन्सर इथपर्यंत. रिलेशन बिटवीन अँग्युलर मोमेंटम अँड फ्रिक्वेन्सी. आता बघा एन इज इक्वल टू आय ओमेगा हे तुम्हाला माहिती आहे. अँग्युलर मोमेंटम इज गिव्हन बाय, पण ओमेगा इज इक्वल टू 2πn पण असतो. मग ओमेगाची व्हॅल्यू 2πn पुटअप करा. मग याच्यावरून काय समजतो की जर आय वाढवला तर ओमेगा कमी होतो. आता हे समज 2 केसेस, आपण एकच रोटॅटिंग बॉडीच्या 2 केसेस बघूया. फर्स्ट वेळेला मोमेंट ऑफ इनर्शिया. आता समजा माझी बॉडी, मोमेंट ऑफ इनर्शिया, हात पाय जवळ आहेत, तर काय जास्त असेल, मोमेंट ऑफ इनर्शिया कमी आणि फिरण्याचा स्पीड जास्त असेल. म्हणजे बघा हे कमी हे जास्त. आता दुसऱ्या केसमध्ये हात दूर करा, पाय दूर करा, म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया वाढला तर स्पीड कमी होतो, पण त्यांचा प्रॉडक्ट मात्र सेम राहतो. बघा पहिल्या केसमध्ये काय होतं, आय कमी पण स्पीड जास्त रोटेट होण्याची, अँग्युलर स्पीड म्हणजे ऑब्व्हियसली फ्रिक्वेन्सी. तर हे कमी तर हे वाढतं, हे वाढवलं तर हे कमी होतं, पण त्यांचा प्रॉडक्ट मात्र सेम राहतो. ह्यालाच कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम म्हणतात. व्हेरी इम्पॉर्टंट. दिस इज नॉट गिव्हन इन युअर बुक, टेक्स्ट बुक, बट इन ओल्ड सिलेबस इट वॉज देअर. सो फ्रॉम दिस MI इज इन्क्रीज्ड. जर आय वाढवला आपण, द अँग्युलर स्पीड ओमेगा, ओमेगा म्हणजेच एन बरं का, ओमेगा आणि एन काय होतो, डिक्रीज होतो. आणि जर आय डिक्रीज केला, आय कमी केला, तर अँग्युलर स्पीड ओमेगा आणि एन इन्क्रीज होतो, पण प्रॉडक्ट मात्र सेम राहतो. सो दिस इज व्हॉट इज द एक्स्ट्रा फॅक्ट फॉर कन्सेप्ट. नाउ विल स्टॉप फॉर द नेक्स्ट टॉपिक.